दिवस दुसरा आणि आज प्रोटीन रिच असा नाश्ता म्हणजे राजमाचं सॅलेड। आता याची डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा पेजवर दोन्हीकडे देखील आहे, तुम्ही चेक करू शकता। मस्त राजमा जो आहे ना तो रात्रभर भिजत ठेवला, सकाळी त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून जवळपास 5 ते 6 शिट्टी करून घेतली। पहिली शिट्टी हाय फ्लेमवर, नंतरनं अगदी लो फ्लेमवर, म्हणजे राजमा मस्त शिजला जातो। त्यातील पाणी काढून टाकायचं। यामध्ये जितक्या भाज्या असतील, म्हणजे आता काकडी, गाजर, ढोबळी मिरची असेल तर ती देखील टाकू शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर, पण माझ्याकडे सध्या फक्त टोमॅटो आणि कांदा होता म्हणून बारीक चिरून टाकलं। हंकड म्हणजे दही जे आहे ना 1 ते 1.5 तास आधी चाळणीमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि अगदी घट्टसर दही यामध्ये वापरायचं। जिरे पूड, त्याचबरोबर लाल तिखट, थोडंसं काळं मीठ किंवा सेंधव मीठ यामध्ये वापरू शकता। आता मसाल्यांचं, भाज्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मस्त सॅलेड बनून तयार आहे। याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे नक्की ट्राय करा। आणि हो, राजमा हा उन्हाळ्यात जास्त खाल्ला जात नाही कारण यामध्ये हीट असते, पण आता पावसाळा चालू आहे, नक्की तुम्ही खाऊ शकता। त्यानंतरनं आता काकडी, गाजर काहीच नव्हतं, मी भाजीवाल्याकडनं घेऊन आले आणि दुपारी मस्त गाजर, कोबीची भाजी आणि भाकरी असं मस्त असं हे जेवण केलं। नक्की ट्राय करा। आणि हो, कोबीची भाजीची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे, चेक करा।